तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघेजण पाऊस खूपच जास्त असल्यामुळे एका हॉटेलमध्ये थांबलेले असतात आणि त्यांच्या मागोमागच रमाकांत काका त्याच हॉटेलमध्ये स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आलेले असतात. तिथे रमाकांत काकांना जाताना बघून वल्लरी आणि उदयकांत हे दोघेजण त्यांना तिथे शोधण्यासाठी त्याच हॉटेलमध्ये आलेले असतात. कारण त्यांना वाटत असतं की रमाकांत काका जर अर्णव ईश्वरीला भेटले तर आमच्याबद्दलचं म्हणजे वल्लरी आणि इथे उदयकांतबद्दलचं सत्य सांगतील आणि मग माझं काही खरं नाही असं वल्लरीला वाटत असतं. आणि त्याचमुळे इथे आता वल्लरी अर्णव ईश्वरीच्या आधी रमाकांत काकांना शोधून त्यांना एकतर मारून टाकणार असते किंवा त्यांना किडनॅप करून ठेवणार असते. यासाठी ती शोधायला गेलेली असते. पण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये उदयकांत जेव्हा रमाकांत काकांना शोधत असतो तेव्हा रमाकांत काका स्वतःचा जीव वाचवत एका दारावरती जोरात थाप मारतात आणि मला वाचवा असं म्हणतात. तेव्हा अर्णव दरवाजा उघडतो आणि बघतो तर काय, रमाकांत काका समोर उभे असतात. ते आता मला वाचवा असं म्हणत असतात आणि त्यांच्या मागोमाग असतो तो पिस्तूल घेऊन उदयकांत. आणि तेव्हा अर्णव इथे आता उदयकांतला पकडतो आणि त्याची चांगलीच धुलाई करतो आणि रमाकांत काकांचा जीव वाचवतो. पण ही सगळी गोष्ट घडत असताना वल्लरी मात्र लपून बसलेली असते. वल्लरी समोर येत नाही, कारण ती जर समोर आली तर अर्णव ईश्वरी तिला बघतील. आणि तेव्हा मात्र अर्णवने हॉटेलमध्ये आता उदयकांतची चांगलीच धुलाई करत रमाकांत काकांचा जीव मात्र वाचवलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्णव ईश्वरी या दोघांना कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा वेळेवरती पोचायचं असतं. पण मुंबईमधला पाऊस हा इतका पडत असतो की आता सगळे रस्तेसुद्धा बंद झालेले असतात. एवढ्या पावसातून ते दोघेजणं कॉम्पिटिशनच्या ठिकाणी पोचणं त्यांना शक्य नसतं. तेव्हा 3-4 तासांसाठी पाणी ओसरेपर्यंत ते दोघेजण एका हॉटेलमध्ये रूम घेतात आणि ते आता तिथे राहणार असतात. 4-5 तासानंतर पाऊस कमी झाल्यानंतर पाणी थोडंसं रस्त्यावरून ओसरल्यानंतर ते दोघंजणं स्पर्धेच्या ठिकाणी पोचणार असतात. स्पर्धासुद्धा सुरू व्हायला थोडासा वेळ असतो, कारण काही महत्त्वाचे स्पर्धक आणि महत्त्वाचे आयोजक त्या ठिकाणी पोचणंसुद्धा पॉसिबल नसतं. त्यामुळे स्पर्धेला उशीर होणार असतो सुरू व्हायला. त्यामुळे काही अडचण नसते. पण तोपर्यंत अर्णव ईश्वरीचे पासेस मिळणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. ते सुद्धा मिळालेले नसतात. तेव्हा त्यासाठी आकाश प्रयत्न करत असतो. आणि इथे अर्णव ईश्वरी दोघेजणं ज्या हॉटेलच्या रूममध्ये थांबलेले असतात त्याच हॉटेलमध्ये रमाकांत काका वल्लरीच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवत त्याच हॉटेलमध्ये येऊन आता लपून बसलेले असतात. त्यांनी आपली चैन तिथे गहाण ठेवलेली असते, म्हणजे विकलेलीच असते आणि ते रूम नंबर 2मध्ये आता लपून बसणार असतात. पण उदयकांत आणि वल्लरी दोघेजणं तिथेही पोचतात. वल्लरी म्हणते की उदयकांत, हा रमाकांत अर्णव ईश्वरीला भेटायच्या आधी तो आपल्या हाती लागला पाहिजे. जर तो अर्णव ईश्वरीला भेटला आणि जर माझ्याबद्दल किंवा तुझ्याबद्दल सत्य सांगितलं तर अर्णव ईश्वरी आपल्याला सोडणार नाही. अरे ते आपला जीव घेतील, जीव. आणि माझं जर सत्य त्याला समजलं ना तर मला तो जेलमध्येच पाठवेल. त्यामुळे तो रमाकांत आपल्याला सापडला पाहिजे, त्याचा जीव घेणार आहे मी. त्यानंतर आपल्याला जाऊन आता हॉटेलमध्ये शोधावं लागेल. या सगळ्या गोष्टी घडतच असतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी त्याच हॉटेलमध्ये त्याच रूममध्ये ते लपून बसलेले असतात. आणि तेव्हा त्या ठिकाणी आलेले असतात ते म्हणजे उदयकांत आणि वल्लरी. ते दोघेजण आता हॉटेलमध्ये आल्यानंतर रमाकांतला इकडे तिकडे शोधत असतात. आणि तेवढ्यातच उदयकांत जातो आणि तिथे रिसेप्शनला त्या माणसाला धमकी देतो आणि म्हणतो की या माणसाला कुठे बघितलंस का. तो घाबरतो आणि म्हणतो, अरे देवा, हे काय चाललं आहे माझ्या हॉटेलमध्ये, कसले कसले माणसं येत आहेत. उदयकांत म्हणतो, जास्त बोलायचं काम नाही, कळलं ना, आधी सांग या माणसाला बघितलं का. तेव्हा वल्लरी म्हणते, उदयकांत, अरे काय चाललं आहे तुझं, छोट्या छोट्या गोष्टींवरून पिस्तूल काय काढतोस. तो माणूस घाबरेल ना आणि आपल्याला महत्त्वाची माहिती देणार नाही. त्यामुळे एक काम कर, मला असं वाटतं की आपण शोधूया.
सगळीकडे शोधूया, तो याच हॉटेलमध्ये आला, आपल्याला इथे सापडेल. उदयकांत म्हणतो, आम्ही इथे आलो आहे आणि आम्ही कुणाला तरी शोधतोय, ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये, कळलं? जर कुणाला कळलं ना तर तुला गोळी मारे ना, असं उदयकांतने आता त्याला धमकीच दिलेली असते. पण प्रेक्षकांनो, या उदयकांतला एक छोटी गोष्ट कळत नाही की आता त्या माणसाला धमकवल्यानंतर तो पोलिसांना बोलवू शकतो ना, बंदुकीच्या जोरावरती तू बाकीच्यांना घाबरवू शकतोस, पण बाकीची माणसं ज्यांच्यापासून तू दूर गेल्यानंतर त्यांच्याकडे मोबाईल असणारच, ते फोन करू शकतात. तेच आता उदयकांतच्या बाबतीत घडणार असतं. त्या रिसेप्शनिस्टला तो पिस्तूल दाखवतो आणि म्हणतो, कुणाला काही सांगू नको, नाहीतर तुला गोळी मारेन. तो माणूस तिथून पळूनच जातो आणि जाऊन आता लपून छपून तो पोलिसांना फोन करतो आणि म्हणतो की आमच्या हॉटेलमध्ये हातामध्ये पिस्तूल घेऊन एक माणूस आलेला आहे आणि त्याच्याबरोबर एक बाईसुद्धा आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उदयकांत सगळीकडे शोधाशोध करत असतो. तर एका बाजूला उदयकांत वल्लरी रमाकांतला शोधत असतात, तर एका बाजूला अंजली, मामा, आकाश, त्याचबरोबर इथे आजी सगळेजण अर्णव ईश्वरीची वाट बघत असतात की इतक्या पावसांमध्ये दोघेजण इथे कसे काय पोचतील. तेव्हा मामा म्हणतात, काळजी करायचं काहीच कारण नाही आहे, ते दोघेजण एका हॉटेलमध्ये 4-5 तासांसाठी थांबलेले आहेत, ते इथे वेळेवरती पोचणार आहेत. तेव्हा तिथे आता ईश्वरी असते. ईश्वरीची साडी भिजलेली असते ना पावसामुळे, तिला थंडी वाजत असते. ती म्हणते, सर मला खूपच जास्त थंडी वाजते, मी काय करू? अर्णव म्हणतो, अंगावरती घेऊन बस, अंगावरती घेऊन बस. ईश्वरी म्हणते, सर अंगावरती घेऊन काय करू? अहो माझी साडी संपूर्ण ओली आहे आतमध्ये. तो म्हणतो, ठीक आहे, तू एक काम कर, तू गरम पाण्याने आहे ना थोडी आंघोळ कर, म्हणजे तुला बरं वाटेल. ती म्हणते, सर मी आंघोळ कशी करू, माझ्याकडे कपडे कुठे चेंज करायला? तो म्हणतो, ठीक आहे, बाहेर आहे ना तो भला माणूस, तो खूप चांगला बोलला आपल्याशी, जातो तिथे, त्याच्याकडे काही चेंज करायला मिळते का ते बघतो. तेव्हा इथे अर्णव जातो आणि मग एक गाऊन मिळतो. तो गाऊन घेऊन आता तो त्या ठिकाणी आलेला असतो. तो म्हणतो की जा मिसिंदर, हे घे, हे चेंज कर. आंघोळ केल्यानंतर हा असा गाऊन घातला जातो. तेव्हा थोडा शॉर्ट असते, म्हणजे आंघोळ वगैरे घेतल्यानंतर बाथरूममध्ये जे कपडे घातलेले असतात त्याच पद्धतीचे गाऊनसारखे कपडे तिला दिलेले असतात. तेव्हा ती ते घेते. छान आता गरम पाण्याची आंघोळ करून ती चेंज करणार असते आणि मग तिची जी साडी असते ना, ओली साडी, त्या ओल्या साडीची आता इस्त्रीचं काम हे अर्णवला देण्यात आलेलं असतं. ती छान आता आंघोळ करून येते. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजण आपल्याला इथे रोमॅन्टिक झालेले दिसतात. तेव्हा इथे ईश्वरीला बघून अर्णव मनातल्या मनात आता विचार करत असतो की ही मुलगी किती सुंदर दिसते आणि इथे ईश्वरीला कळत असतं की आपण सुंदर दिसतोय म्हणून अर्णव माझ्याकडे असं बघतोय. तेव्हा दोघे एकमेकांकडे बघत असतानाच ईश्वरी म्हणते, सर पण माझी ओली साडी ती पण सुकवावी लागेल ना? अर्णव म्हणतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी इस्त्री अरेंज करतो, मी तुझ्या साडीला इस्त्री करून देतो. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत असते. तो खूपच प्रेमाने तिच्या साडीला इस्त्री करून सुकवण्याचं काम करत असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, इतके मोठे सात्विक फॅशनचे ओनर मिस्टर अर्णव राज शिर्के माझ्या साडीला इस्त्री करतायत, म्हणजे मी कोणीतरी स्पेशल आहे ना? तो म्हणतो, हो आहेसच तू माझ्यासाठी स्पेशल. ईश्वरी म्हणते, सर काय म्हणालात? तेव्हा अर्णव म्हणतो, काही नाही, आहे स्पेशल, माझी बायको आहेस म्हणून तर करतोय ना साडीला इस्त्री. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर तुम्हाला आठवतं आहे असेच एकदा एका हॉटेलच्या रूममध्ये तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं. अर्णव म्हणतो, हो पण तुला आवडलं नव्हतं ना मी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं? ती म्हणते, हां तेव्हा काही गोष्टी मनामध्ये होत्या म्हणून आवडलं नाही, पण आता माझ्या मनातले सगळे गैरसमज दूर झालेत ना, म्हणून तर मी आता तुमच्या असं म्हणते आणि ती गप्प बसते. म्हणून तर मी आता तुमच्या प्रेमात पडली आहे असं तिला म्हणायचं असतं, पण मग ती गप्प बसते, काही बोलत नाही. पण अर्णवला मात्र तिच्या मनातलं कळलेलं असतं, कारण तिच्या आधीपासूनच अर्णव तिच्यावरती प्रेम करत असतो. मग अर्णव इस्त्री वगैरे करतो. तिची साडी आता छान अशी सुकलेली असते. तेव्हा तो फोन करतो. ईश्वरीला भूक पण लागलेली असते. तेव्हा त्याने सँडविच वगैरे, भजी वगैरे ऑर्डर केलेलं असतं. स्वतःसाठी ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर त्याने ऑर्डर केलेली असते. ते दोघंजणं आपापला वेळ घालवत असतात. कारण का, ईश्वरी अर्णवला माहितीच नसतं की रमाकांत कुठल्या संकटामध्ये आहे.
आणि त्यानंतर प्रेक्षकांनो आता पाऊससुद्धा थोडा थांबलेला असतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला असं वाटतं बऱ्यापैकी आता पाऊससुद्धा थांबला आहे, पाणीसुद्धा ओसरलं असेल, थोडंफार काही पाणी असेल ते ठीक आहे, आपण जाऊया. तेव्हा ईश्वरी पुन्हा आता चेंज वगैरे करते, आपली साडी वगैरे नेसून ती आता तयार झालेली असते कॉम्पिटिशनमध्ये जाण्यासाठी. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी तयार होत असतानाच इथे आता अर्णवच्या रूमच्या दारावरती कुणीतरी जोरात थाप मारल्यासारखा त्याला आवाज येतो. तेव्हा इथे उदयकांत असतो. उदयकांत आणि वल्लरी रमाकांत काकांना शोधत असतात. तेव्हा ती म्हणते की सगळीकडे शोधलं, कुठेच नाही आहे, वरती असेल का? तेव्हा उदयकांत म्हणतो, वल्लरी वरतीच असेल तो रमाकांत, कारण हे बघ ना, हे बघ, त्याच्या हाताचं रक्त इथे लागलं आहे बघ, आपण चल त्याला शोधत शोधत जाऊया. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता उदयकांत हा रमाकांत काकांना पकडायला जाणारच असतो. आणि तेव्हा रमाकांत काका स्वतःचा जीव वाचवून तिथून निघून जातात. आणि पळत असताना इथे आता अर्णवच्या रूमवरती जोरात हात मारतात आणि म्हणतात, वाचवा, वाचवा, मला वाचवा. अर्णव दरवाजा उघडतो. त्यांना रमाकांत काकांचा आवाज ओळखीचा वाटतो. बघतो तर काय, तिथे असतो तो उदयकांत. उदयकांतच्या हातामध्ये असते ती पिस्तूल. रमाकांत काका म्हणतात की अर्णव, वाचव मला, हे दोघेजण माझा पाठलाग करतायत. आणि त्याच वेळेला इथे रमाकांत काकांना चक्कर आलेली असते, कारण त्यांच्या डोक्याला मार लागलेला असतो. आणि तेव्हा वल्लरी अर्णवला बघून लपून बसते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो त्या माणसाने, रिसेप्शनिस्टने पोलिसांना सुद्धा फोन केलेला असतो. आणि तेव्हा रमाकांत काका हे आता चक्कर येऊन पडतात. तेव्हा ईश्वरी येते, त्यांना इथे वाचवण्याचा प्रयत्न करते. आणि अर्णव उदयकांतला पकडतो आणि त्याची चांगली धुलाई करतो. त्याला खूप मारतो. त्याला इतकं मारतो की वल्लरी तर आता घाबरून पळूनच गेलेली असते, कारण तिथे पोलिसांना बोलवण्यात आलेलं असतं. पोलिसांची गाडी येते. तेव्हा वल्लरी सरळ तिथून पळून जाते, कारण का, जर आता पोलिसांनी उदयकांतला पकडलं तर माझं काही खरं नाही आहे असं त्याला आता वाटत असतं. तेव्हा वल्लरी तिथून सटकलेली असते. त्या हॉटेलच्या आता रिसेप्शनिस्टने पोलिसांना बोलावलेलं असतं. त्यामुळे अर्णवने उदयकांतची चांगली धुलाई करत असतानाच पोलिसांनी उदयकांतला पकडलेलं असतं. तेव्हा इथे आता रमाकांत काका काही बोलू शकत नसतात, कारण का त्यांना चक्कर आलेली असते, ते बेशुद्ध झालेले असतात. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन त्यांना ॲडमिट करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो रमाकांत काकांना अर्णवने उदयकांतच्या तावडीतून वाचवलेलं असतं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट केलेलं असतं. त्या ठिकाणी ॲडमिट केल्यानंतर तिथे आता त्यांची काळजी ही व्यवस्थितरित्या घ्यायला सांगितलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की इथे आता कोणीतरी त्यांच्याजवळ थांबायला हवं. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी आता मामांना बोलवण्यात आलेलं असतं. मामा म्हणतात की अर्णव, तू काळजी करू नको, तू स्पर्धेच्या ठिकाणी पोच, मी जातो तिथे, मी भाऊजींवरती लक्ष ठेवतो, असं आता अर्णवला सांगण्यात आलेलं असतं. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो नियतीने उदयकांतला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही आता फायनली मिळवून दिलेली असते. रमाकांत काकांना शोधून मारण्याचा त्यांचा जो डाव असतो ना, तो पूर्णपणे डाव आता फसलेला असतो, कारण रमाकांत काकांना इथे आता मारण्याच्या आधीच अर्णवने उदयकांतला पकडून त्याला चांगला धडा शिकवलेला असतो. आणि वेळेवरती तिथे पोलीससुद्धा आलेले असतात आणि त्यांनीसुद्धा त्यांना आता पकडलेलं असतं. तर इथे आता वल्लरी स्वतः मात्र लपून बसलेली असते, पळून गेलेली असते, कारण पोलिसांच्या तावडीत जर सापडली तर उदयकांत तर तिचं नाव घेतल्याशिवाय काही राहणारच नाही. तेव्हा ती स्वतःचा जीव वाचवते. उदयकांतला काय नंतर सोडवता येईल असा विचार तिने आता केलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की या माणसाला अरेस्ट करा, हा माणूस खूप मोठा गुन्हेगार आहे, यांनी माझ्या बाबांना मारण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे या माणसाला तुम्ही अटक करा. एकाच वेळी बऱ्याचशा गोष्टी अर्णव ईश्वरीच्या आयुष्यामध्ये घडत असतात. त्यांना आता इथे ईश्वरीला अर्णवला ती स्पर्धासुद्धा जिंकायची आहे. एका बाजूला रमाकांत काकांच्या आयुष्यात 20 वर्षांपूर्वी आलेलं वादळ हे वल्लरी आणि उदयकांतमुळे आलं होतं, हे सुद्धा सत्य त्यांना कळायचं बाकी आहे. तर एका बाजूला इथे वल्लरी सौदामिनी देशमुख हिच्याबरोबर हातमिळवणी करून सात्विक फॅशन त्याच्याकडून काढत सौदामिनीच्या घशात घालायचं आहे. हे सगळे प्रकरण आता घडत असतात, एका पाठोपाठ एक सुरूच असतात. आणि त्याच्यामधूनही इथे आता अर्णवने कसं तरी आपल्या वडिलांचा जीव तरी वाचवलेला असतो.
आणि एका संकटामधून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न हा करत असतो. पण आता उदयकांतला अरेस्ट केल्यामुळे वल्लरीचं कारस्थान नक्की समोर येणार आणि इथे आता 20 वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्याची खरी मूळ सूत्रधार वल्लरी असल्याचं सुद्धा समोर येणार.